तर नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. तर आज आहे आमच्या ट्रिपसाठी 4 आणि आम्ही रात्री 3:30 वाजता पोहोचलोय सालासर बालाजीला. तर आता थोड्याच वेळात आम्ही सगळेजण रेडी होणार आहे आणि जाणार आहे सालासर बालाजी टेम्पलच्या दर्शनाला. आणि मी सालासर बालाजीच्या दर्शनाला जाण्यासाठी रेडी झाली आहे. तर सालासर बालाजीचं मंदिर जे आहे ते आमच्या हॉटेलपासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती होतं. सो आम्ही फायनली तिथे येऊन पोहोचलो. पण झालं असं की आम्हाला इथे यायला उशीर झाला होता, कारण की आम्ही सगळेजण उशिरा उठलो. त्यामुळे तोपर्यंत मंदिरामध्ये प्रचंड गर्दी झाली होती. सो आमच्याकडे ऑप्शन नव्हता, कारण आम्हाला पुढेही जायचं होतं. सो आम्ही इथे काढले VIP पासेस. पण इथे मोबाईलने शूट करणं आणि फोटोज काढणं अलाउड नव्हतं, म्हणून मी इथे फोटोज आणि व्हिडिओ नाही काढू शकले. आणि फायनली आता आम्ही सगळेजण दर्शन करून आलेलो आहे बाहेर. आणि आता इथे आम्ही सगळेजण थांबलेलो आहोत घरच्यांसाठी प्रसाद आणि पेढे घेण्यासाठी. सो आम्हाला सगळ्यांना उठण्यासाठी खूप उशीर झाला होता आणि आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होतं की दर्शन करणं. सो दर्शन झाल्यानंतर आमच्या सगळ्यांना लागली होती खूप भूक आणि आम्ही इथे आलेलो आहोत आत्ता ब्रेकफास्ट करण्यासाठी. नमस्कार मंडळी, आज आपला दिवस 4था. सालासर बालाजी येथे सगळे माझे मित्र मैत्रिणी बंधू भगिनी सगळे जमून आत्ताच देवाचं दर्शन करून आलो आणि आम्ही बसलोय कढी कचोरीची वाट बघत. कढी कचोरी तरी तयार होते पण भेटत नाही. बघू कोल्ड कॉफी होईल. इथे खूप गर्दी होती. सो लिटरली आम्ही कढी कचोरीची आतुरतेने वाट बघत बसलेलो होतो आणि फायनली आमची कढी कचोरी आलेली आहे. आणि कढी कचोरीवरती ताव मारून झाल्यानंतर आम्ही पुन्हा आलो आमच्या हॉटेलला, आमच्या रूम्सवरती, कारण की आम्हाला फटाफट रेडी व्हायचं होतं, कारण की इथून अजून आम्हाला पुढे जायचं होतं आमच्या नेक्स्ट लोकेशनला. तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी आम्ही सालासर बालाजीच्या टेम्पलमध्ये दर्शन करून आलो आणि आता चेकआउटची तयारी करून आम्ही चाललो आहे खाटू श्यामला. सो फायनली हॉटेलला चेकआउट केल्यानंतर आम्ही सगळेजण निघालो आहोत खाटू श्यामला जाण्यासाठी. पण जाताना आम्ही थोडेसे चेंजेस केले. यावेळी जाताना आम्ही सगळे गर्ल्स एका कारमध्ये बसलेलो आणि बॉईज दुसऱ्या कारमध्ये, कारण जसं आम्ही निघालो होतो तसं आम्ही सगळे वेगवेगळे डिवाईड झालो होतो. सो आम्ही ठरवलं की आता आपण गर्ल्स सगळे सोबत बसूयात. पण झालं असं की जातानाच आमच्या कारचं जे टायर आहे ते झालं पंचर. कल हमारा एक गाड़ी पंचर हुआ था, आज दूसरा पंचर हुआ है और हम सब खड़े हैं रास्ते पे. सी हमारे भाभी नगर सेवक. अरे का सारा बाबा साहब हमारा हर जगह पे हमको अटका रहा है. हम आप तक पहुँचेंगे, हम रुकेंगे नहीं. इसको पहचाना, ये कौन है? जय श्री श्याम. ये भावी नगर सेवक. भावी नगर सेवक आमचा नगर सेवक. आमची निशाणी कैसे एकच पक्ष, कॅसेट वर लक्ष. एकच पक्ष कॅसेटवर लक्ष. सो इथे आमच्या गाडीचं टायर पंक्चर झालं होतं, म्हणून आम्ही सगळेजण इथे टाइमपास करत थांबलेलो होतो. पण तुम्हालाही माहिती आहे की आपण नाशिककर आहोत आणि आपण कुठेही जाणार तर अजिबात शांत बसणार नाही आणि जिथे जाणार तिथे राडा करून येणार. सो इथेही आम्ही असंच काहीतरी केलं.
ओरिजिनल गाण्याचा आवाज येतो. सो भरपूर असा राडा करून झाल्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो आहे खाटूला. पण आम्हाला आमची जी गाडी जी आहे ती आम्हाला इथे पार्किंगमध्येच पार्क करावी लागली, कारण की इथून पुढे आम्हाला जायचं आहे इथल्या ऑटोने, कारण की इथे ऑलरेडी खूप गर्दी होती. सो इथे आपल्या पर्सनल कार जी आहे ती नेण्यासाठी अलाउड नव्हतं. तर मंडळी आता आम्ही पोहोचलो आहे फायनली खाटूश्यामला आणि आता आम्ही करणार आहे रिक्षाची सवारी. आता आम्ही चाललो आहे खाटूश्याम दर्शनाला. अरे का सारा खाटूश्याम हमारा. अरे तू काय बोलला? आणि फायनली आम्ही सगळेजण येऊन पोहोचलो आहोत खाटूश्यामच्या मंदिराच्या एरियाजवळ. पण इथे खूप गर्दी होती आणि आम्हाला दर्शनासाठी 7 ते 8 तास कसेही लागणार होते, पण आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता, कारण की आमचे ऑलरेडी पुढचे बुकिंग झालेले होते. सो आम्हाला इथे सुद्धा पुन्हा एकदा VIP पास काढावा लागला आणि VIP पास काढून आम्ही डिरेक्टली गेलो मंदिराच्या लाईनमध्ये. सो इथे काहीच वेळ बाकी होता आम्हाला दर्शनाला आणि आम्हाला समजलं की इथे खाटूश्यामचं आरती होणार आहे. सो आम्ही इतकं लकी आहोत की आम्हाला उशीर झाला, पण त्याचा आम्हाला फायदा झाला की इथे आम्हाला खाटूश्यामचं आरतीसुद्धा मिळालं. आणि त्यानंतर आम्ही एकदम मनसोक्त असं दर्शनही घेतलं आणि आम्ही सगळेजण दर्शन करून निघालो बाहेर. बोलो खाटू नरेश की. आणि आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा आलेलो आहोत इथे नाश्ता करण्यासाठी, कारण की आता वाजले होते 8 आणि इथून पुढे जायचं होतं आम्हाला आमच्या पुढच्या लोकेशनला. सो आम्ही ठरवलं की इथेच नाश्ता करून घेऊया, कारण आम्ही पुढे जाऊन आमचं जेवणाचं अजिबात काही प्लॅनिंग नव्हतं. आणि इथे नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही सगळेजण निघालो आमच्या पुढच्या लोकेशनला जाण्यासाठी. आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 12 आणि आम्ही सगळेजण पोहोचलो आहोत फायनली जयपूरला. तर उद्या आम्ही सगळेजण एक्सप्लोर करणार आहोत जयपूर सिटी. जर आम्ही कुठे कुठे फिरलो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला माझा पुढचा ब्लॉग बघावा लागेल. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.